नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं स्वागत आहे. मी विज्ञान विषय शिक्षक सोनवणे विटी. आज आपण इयत्ता 10वीमधील विज्ञान भाग 1 मधील चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशनबद्दल अभ्यास करणार आहोत. इन दिस सेक्शन वी आर गोइंग टू टेक अ लुक ॲट. आज आपण गुरुत्वाकर्षणाबद्दल ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे आपण आज शिकणार आहोत. लेट्स रिकॉल, जरा आठवूया. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स अँड इट ॲक्ट नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट ऑन द अर्थ but also between any two objects in the universe. Let us now learn how this force was discovered. बघा, गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होते. हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेच आहे. या बलाचा शोध कसा लागला ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिले आपण ग्रॅव्हिटी म्हणजे काय याचं थोडी माहिती घेऊ. ग्रॅव्हिटी ऑल्सो कॉल्ड ग्रॅव्हिटेशन इज अ फोर्स दॅट एक्झिस्ट अमॉंग ऑल मटेरियल्स ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. फॉर एनी टू ऑब्जेक्ट्स or particles having non-zero mass, the force of gravity tends to attract them toward each other. Gravity operates on objects of all size from subatomic particles to cluster of galaxies. गुरुत्व म्हणजे काय? गुरुत्व, ज्याला गुरुत्वाकर्षण देखील म्हणतात, ही एक शक्ती आहे जी विश्वातील सर्व भौतिक वस्तूंमध्ये अस्तित्वात आहे. बघा, गुरुत्वाकर्षण ही त्यांनी सांगितलं की ही एक अशी शक्ती आहे की हे पूर्ण विश्वामध्ये सर्व भौतिक वस्तू ज्या आहे या भौतिक वस्तूंमध्ये ती अस्तित्वात आहे. वस्तुमान शून्य नसलेल्या अशा कोणत्याही दोन वस्तू किंवा कणांसाठी गुरुत्वाकर्षणाची शक्ती त्यांना एकमेकांकडे आकर्षित करते. फक्त त्या वस्तूचं वस्तुमान हे शून्य नसायला नको. गुरुत्व हे अणूपेक्षाही लहान असलेल्या मूल कणांपासून ते आकाशगंगेच्या समूहामध्ये सर्व आकारांच्या वस्तूंवर कार्यरत असते. ग्रॅव्हिटेशन. As we have learned, the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. As the story goes, he discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. He wondered why all apples fall vertically downward and not at an angle to the vertical. Why do they not fly off in a horizontal direction? बघा, एक गुरुत्वाकर्षणाचा शोध हा सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. हेही आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला आहे. त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे क्षितिजलंब दिशेने सरळ खालीच का पडतात, तिरके का पडत नाहीत किंवा क्षैतिज समान रेषेत का जात नाही. बघा, कोणत्याही गोष्टीचा जर प्रश्न पडला तरच आपण तिचा उत्तराचा शोध घ्यायला सुरुवात करतो. तसंच या ठिकाणी सर आयझॅक न्यूटन जे आहे यांना एक प्रश्न पडला की जे फळ आहे, सफरचंदाचं फळ आहे, ते झाडावरून खाली पडत असताना जमिनीवरच का पडतं आहे, ते हवेत का तरंगत नाही, किंवा कोणतीही वस्तू आपण वरती फेकल्यानंतर किंवा वरतून खाली पडत असताना ती सरळच दिशेने जमिनीवर पडते. ती तिरकस किंवा क्षितिजलंब दिशेने ती खाली पडत असताना त्यांनी सांगितलं आहे की तिरकी का पडत नाही, हा एक त्यांना प्रश्न पडला. मग त्यांनी त्याच्या मागचं उत्तर शोधायला सुरुवात केली. त्यावेळेस त्यांना असं कळालं
की या पृथ्वीमध्येच कुठेतरी गुरुत्वाकर्षण एक शक्ती आहे, या पृथ्वीमध्येच कोणीतरी वस्तूंना आपल्याकडे खेचतं, नाहीतर वस्तू सरळच खाली पडले नसतात. After much through, he come to the conclusion that the earth must be attracting the apple toward itself, and this attractive force must be directed toward the center of the earth. The direction from the apple on the tree to the center of the earth is the vertical direction at the position of the apple, and thus the apple falls vertically downward. त्यांनी भरपूर विचार केल्यानंतर त्यांनी एक निकष काढला. त्यांच्या लक्षात आली एक गोष्ट की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. त्यांनी नुसतं सफरचंदाचाच विचार केला नसेल की त्यांनी स्वतःचं एक उदाहरण घेतलं असेल की झाडावरून ते स्वतः खाली उडी मारत असताना किंवा एक अशी जमिनीवरच उंच उडी घेतल्यानंतर ते स्वतः जमिनीवर परत येत आहे, किंवा कोणतीही वस्तू आपण वरती फेकल्यानंतर ती परत खाली जमिनीवरच येते आणि ती सरळ दिशेनेच येते. मग त्यांच्या लक्षात आलं की पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्याकडे स्वतःकडे काय करते, आकर्षित करते. प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे आकर्षिला जातोय, म्हणजे या पृथ्वीमध्ये कुठेतरी वस्तूंना आकर्षित करण्याची एक शक्ती आहे आणि ती शक्ती पृथ्वीच्या केंद्रात असावी. कारण केंद्रात त्यांनी याचा अनुमान याच्यासाठी लावलं की केंद्रात जर असेल तर ती बरोबर सगळ्या वस्तूंवरती सारखं गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करते. म्हणून त्यांच्या लक्षात आलं की हे गुरुत्वाकर्षणाची शक्ती जी आहे किंवा जे बल आहे ते पूर्ण पृथ्वीच्या कुठे केंद्रामध्ये असेल. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिजलंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिजलंब दिशेने खाली पडते. तर या ठिकाणी एक आकृती दाखवलेली, त्यांनी एक चंद्रसुद्धा दाखवलेलं आहे. त्यानंतर एक सफरचंदाचं झाड, त्या ठिकाणी एक व्यक्ती बसलेली आहे. आता सफरचंदसुद्धा जमिनीवर खाली पडत असताना क्षितिजलंब खाली सरळ दिशेनेच पडतं आहे. बघू आपण त्यांनी काय माहिती दिली. फिगर 1.1 ऑन द लेफ्ट शो ॲन ॲपल ट्री ऑन द अर्थ. The force on an apple on the tree is toward the center of the earth, that is, along the perpendicular from the position of the apple to the surface of the earth. The figure also shows the gravitational force between the earth and the moon. The distance in the figure are not according to scale. आकृतीमध्ये पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे. सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते, म्हणजे सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते. आकृतीत चंद्र व पृथ्वी यामधील गुरुत्वाकर्षण बल दाखवले आहे. बघा, आपण आतापर्यंत हे बघितलेलं आहे की पृथ्वीच्या भोवती चंद्र हा फिरत असतो. आता याच्या मागचं कारण काय आहे की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्तीच्या कारणामुळेच चंद्र एक ठराविक त्याच्या कक्षेमध्ये तो काय करत असतो, फिरत असतो. त्याचबरोबर एक सफरचंद झाडावरून पडत असताना जमिनीवर ते सरळ दिशेने खाली कुठे जमिनीवर पडतं आहे. अशा पद्धतीने आपण आज हे आपल्या लक्षात आलं की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असते आणि ती पृथ्वीच्या केंद्रामध्ये असते. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या तासामध्ये आपण चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशनमधील फोर्स अँड मोशन, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स याबद्दल अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.